राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं जोरात वाहतंय। राज्यात सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या लढतीत नगर जिल्ह्यातील 3-4 लढतींचा समावेश आहे। कधी नव्हे इतक्या उमेदवारांनी विधानसभेसाठी शेडू ठोकला आहे। नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघासाठी मंगळवारपर्यंत 130 उमेदवारांनी 174 अर्ज दाखल केले होते। ही संख्या 200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। नगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर नेमक्या कशा लढती होतील याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी प्रेरणा आणि आपण पाहतात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली। सुरुवातीचे 4 दिवस संपल्यावर शनिवार आणि रविवार सुट्टी होती। त्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून आणखी 80 उमेदवारांचे 105 अर्ज दाखल झाले। मंगळवारपर्यंत अर्जाची संख्या 174 पर्यंत गेली। जवळपास 130 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। बुधवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटची मुदत होती। अधिकृत आकडा आला नसला तरी हा आकडा 200च्या घरात जाण्याची शक्यता आहे। विक्रमी उमेदवारांमुळे नगर जिल्ह्यातील 12ही विधानसभेत रंगत येणार आहे। कशा असतील 12ही विधानसभेच्या लढती हे आपण पाहू। 1. शिर्डीत भाजपने अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे प्रभावती गोगरे यांना मैदानात उतरवले आहे। बाळासाहेब थोरातांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असला तरी येथून विखेच निवडून येतील अशी शक्यता आहे। 2. राहुरीत भाजपने आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक रिंगणात आहे। नगर जिल्ह्यातील हॉट समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात राहुरीचा समावेश होतो। या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। विकास कामांच्या जोरावर प्राजक्त तनपुरे येथून बाजी मारतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। 3. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपने आमदार मोनिका राजे यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे हे निवडणूक रिंगणात आहेत। हा मतदारसंघही राज्यात हॉट समजला जातो। विद्यमान आमदार हॅट्रिक करतील का या चर्चा जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत। मात्र ढाकणेंनीही जोर लावल्याने व भाजपने पदाधिकारीचं राजेंवर नाराज असल्याने ढाकणेंच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत। 4. श्रीगोंद्यात भाजपने आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवारी आयात करून अनुराधा नागवडे यांना रिंगणात उतरवले आहे। शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलार यांनीही दंड ठोपटले आहे। या मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। या मतदारसंघात मतविभागणीचा फायदा होऊन प्रतिभा पाचपुते या विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। 5. कर्जत जामखेडमधून भाजपने आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघात आपल्या बाहेरचा हा वाद चांगलाच गाजत आहे। ही निवडणूक रोहित पवारांसाठी सोपी नसल्याचे सांगितले जात आहे। सध्या तरी राम शिंदे यांचे पारडे येथून जड दिसत आहे। 6. अहिल्यानगर शहरातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती। त्यानुसार आता ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही अर्ज दाखल केला आहे। मात्र विकास कामांच्या जोरावर येथून संग्राम जगताप हे हॅट्रिक करतील व मंत्रीही होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। 7. कोपरगाव मधून अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने संदीप वरपे यांना उमेदवारी दिली आहे। भाजपला युवा नेते विवेक कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याने या मतदारसंघातील रंगत संपली आहे। या मतदारसंघात पुन्हा आशुतोष काळेच बाजी मारतील अशी सध्याची परिस्थिती आहे। 8. अकोल्यातून अजित पवार गटाने आमदार किरण लहामटे यांना दुसऱ्यांदा संधी दिली। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने अमित भांगरे या युवा चेहऱ्यावर डाव लावला आहे। नाराजी मोड बांधण्यात जो यशस्वी होईल तो येथून बाजी मारणार आहे। 9. श्रीरामपूरमध्ये तिकिटाबाबत शेवटपर्यंत उत्सुकता होती। या मतदारसंघात काँग्रेसने ऐनवेळी विद्यमान आमदार लहू कानडेंची उमेदवारी कापून त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली। त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत लोकसभेला केलेल्या कामाची पावती दिली। या मतदारसंघात हेमंत ओगले यांच्या पाठीशी ससाने गटाची ताकद असल्याने त्यांचीच बाजू सध्या तरी जड दिसत आहे। 10. पारनेर मतदारसंघात अजित पवार गटाने काशीनाथ
दाते यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून राणी लंके यांना उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून बंड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संदेश कार्ले किंवा डॉक्टर श्रीकांत पठारे यांनीही येथून अर्ज भरलेले असल्याने हा मतदारसंघही राज्यातील हॉट मतदारसंघात गणला जात आहे. 11. संगमनेर मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाने अमोल खताळ यांचा पक्षप्रवेश करत त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सुजय विखे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. परंतु सुजय विखे यांनी या मतदारसंघात थोरातांना चांगलाच घाम फोडला. शिवाय शेवटच्या क्षणी सुजय विखेंचे फासे येथून पुन्हा थोरातांना निवडणूक अवघड करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 12. नेवासा मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात गडाखांविरोधातील नाराजी यावेळी महायुतीच्या पारड्यात आमदारकी देईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांनी एकी दाखवली तर गडाखांचाही येथून पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विरोधकांमध्ये दुही कायम राहील तर गडाखांना विजय सोपी होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.